राजकीय वर्तुळातनं भास्कर जाधव यांच्यावर रामदास कदमांनी सनसनाटी आरोप केलेत। भास्कर जाधव हे सुरत बॉर्डर रिटर्न आहेत असं रामदास कदमांनी म्हटलेलं आहे। भाजपच्या विरोधामुळे जाधवांची सुरतवारी हुकली। जाधवांच्या टू द पॉइंट दाव्याला कदमांनी आता रोखठोक उत्तर दिलेलं आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधील बंडावेळी भास्कर जाधवांच्या कथित सुरत दौऱ्यावरून भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यामध्ये जुंपली। एकनाथ शिंदेंसोबत गेलोच नसल्याचा दावा भास्कर जाधवांनी टू द पॉइंट मुलाखतीत केला होता। रामदास कदमांनी हा दावा खोडून काढला असून भास्कर जाधव सुरतच्या सीमेवरून परत आल्याचा दावा त्यांनी केला आहे। एकनाथ शिंदेंसोबत भास्कर जाधव सुरतपर्यंत गेले होते। रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर आरोप। जाधवांच्या टू द पॉइंट दाव्याला कदमांचं रोखठोक उत्तर। भास्कर जाधवांनी टू द पॉइंट मुलाखतीत केलेले दावे आणि आरोपांचे पडसाद आजही उमटतायत। एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी आपण त्यांच्यासोबत गेलोच नव्हतो असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता। ज्यावेळी एकनाथ शिंदे सुरतला गेले त्यावेळी आपण मुंबई ते चिपळूण रेल्वे प्रवासात होतो। प्रवासात मोबाईल नॉट रिचेबल होता असा दावा भास्कर जाधव यांनी केला होता। 22ला जेव्हा बंड झालं तेव्हा तुम्ही सुद्धा शिंदेंसोबत जाणार होता अशी चर्चा तेव्हा खूप होती। तेव्हा आम्ही फील्डवरती होतो, आम्ही बघत होतो त्या गोष्टी आणि त्याच्याशी स्टेटमेंट्स पण आली होती की तुम्ही बॅग भरून तयार होतात वगैरे असं आमच्या कानावरती आलं होतं। तेव्हा शिंदेंसोबत कधीही गेलेलो नाही आणि जायचं असतं तर मी लपून छपून कधीच गेलो नसतो। मी उघड माथ्यानं उजळ माथ्यानं गेलो असतो आणि मी गेलो असतो तर मला कोणी दोष देण्याचं काही कारणही नव्हतं, कारण ज्यांना मंत्रिपदं दिली गेली तेच गेले, आम्ही राहिलो। असं आहे की 20 तारखेला राज्यसभेच्या खासदारकीचं मतदान झालं आणि विधान परिषदेच्या त्या आमशा पटेल वगैरे निवडून आला ते मतदान झालं आणि मी गेलो घरी निघून। मी गेलो तर या रेल्वेने, आता रेल्वेत झोपायचंच आणि काही रेल्वे सगळ्या ठिकाणी काही आपल्याला नेट मिळत नाही, मोबाईल लागत नाही आणि म्हणून मी झोपलो। स्टेशनला उतरलो तर माझा मुलगा पुढं आला, म्हटलं पप्पा ते सारखं टी व्हीवर बातम्या सुरू झाल्या आहेत, भास्करराव नॉट रिचेबल नॉट रिचेबल नॉट रिचेबल। बोलो काय झालं नॉट रिचेबल म्हणजे? तर आपले पक्षातले लोक काय गेले कुठून निघून। अरे म्हटलं कधी काय? सगळे तर होते मग अशी मतदानाकरता, मला ते माहीतच नाही। बरं म्हटलं जाऊ दे मरू दे। भास्कर जाधवांच्या या दाव्याची शिवसेना नेते रामदास कदमांनी चिरफाड केली आहे। एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी भास्कर जाधव सुरतपर्यंत गेल्याचा दावा रामदास कदम यांनी केलाय। भास्कर जाधवांनी बंडापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची केलेली नक्कल आणि भाजपच्या आमदारांचं केलेलं निलंबन यामुळे भास्कर जाधवांना एकनाथ शिंदेंनी सोबत घेण्यास नकार दिल्याचा दावा रामदास कदम यांनी केलाय। विशेषतः आता ज्या वेळेला एकनाथ शिंदे गेले होते सुरतला त्यावेळेला सुरतच्या बॉर्डरपर्यंत हा सगळ्यात आधी पोहोचला होता भास्कर जाधव। तेव्हा एकनाथ शिंदेंनी सांगितलं, भास्करजी तुम्हाला भाजपकडून प्रखर विरोध आहे, तुम्ही पंतप्रधानांची नक्कल केली होती, तुम्ही भाजपाचे काय 10 आमदार तुम्ही सस्पेंड केले होते, सध्या तुम्हाला आम्ही घेणार नाही, नंतर तुमचा आम्ही विचार करून बघू। तेव्हा हा देखील बाळासाहेबांना सोडून उद्धव ठाकरे, शरद पवारसाहेब, शरद पवारांना सोडून उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे, हे सगळं त्याचा हा एका ठिकाणी राहू शकत नाही। हा लोटा आहे, लोटा घुमणारा असा फिरणारा, फक्त त्याच्या अक्षरशः महत्वाकांक्षा असतात। चांगलं काम करतायत त्यामुळे रामदास कदम हे बेसिक आरोप करणारा माणूस आहे, त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागतं। रामदास कदमांच्या फार बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मी देत नाही। ते असंही म्हणाले होते की तुम्ही सुरतच्या बॉर्डर पर्यंत जाऊन आलात, त्यावेळी शिवसेना फुटली त्यावेळी मी आता बोललोय ते, आता पुन्हा ते शब्द त्यांच्याकरता वापरू का? मी अनेक वेळा अनेकांना बोललोय, त्यामुळे ते फार गांभीर्याने रामदास कदमाला घेण्याची आवश्यकता नाही। रामदास कदम एवढेच बोलून थांबले नाहीत तर भास्कर जाधवांना राजकीय बाप बदलण्याची सवय असल्याचा आरोपही कदमांनी केलाय। मी भास्कर जाधवला कवडीची देखील किंमत देत नाही। एक वेळेला हा भास्कर जाधव रस्त्यावरती आडवा होऊन माझ्या पायावर डोकं ठेवलं होतं, तो हा भास्कर जाधव आहे आणि म्हणून मी याला कवडीची किंमत मी याला देत नाही। हा बाळासाहेबांना सोडून शरद पवारांकडे गेला, शरद पवारांनी त्याला 7-7, 8-8 खाती दिली, मंत्रिपद दिलं, तर देखील शरद पवार साहेबांना सोडून तो पुन्हा इकडे आला
आता ह्याचे राजकीय बाब किती आहेत मला माहिती नाही, ह्याचे राजकीय बाब किती माहीत नाही, तरी हा स्वतःला निष्ठावून समजतो. भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदे आणि भाजपसोबत कधीच गेलो नाही आणि जाणार नाही असा दावा केला होता. पण रामदास कदमांनी भास्कर जाधव सुरत बॉर्डरपर्यंत गेल्याचा दावा करून भास्कर जाधव यांच्या दाव्याबाबत संशय निर्माण केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.